लकी स्टार लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानात पाठवावे. संग्राम फॅन्स क्लब यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. आशिष घोलप यांचं कॉमेंटरी बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत होत आहे. शिरोळगावचे उद्योजक विनय राऊत यांचं सहर्ष स्वागत आहे या भव्य दिव्य डे नाईट टेनिस क्रिकेट सामन्यांमध्ये. आता होणारा सामना हा या टुर्नामेंटचा फायनल सामना आहे. 3 दिवसाची मेहनत आणि आज आपल्याला भेटणार आहे या टुर्नामेंटचा विजेता. बघूया संग्राम फॅन क्लब किंवा लकी स्टार कोण ठरेल विजेता. अजलन सय्यद यांनी कॉमेंटरी बॉक्सशी संपर्क साधावा लवकरात लवकर. अजलान सय्यद मॅचला सुरुवात होते. खरं तर ज्या मॅचची वाट आपण गेले 3 दिवसापासून बघतोय, अंतिम टप्प्यात येऊन ही लीग थांबली म्हणजे फायनलची मॅच सुरू होतीये. फायनलची मॅच रंगतीये ती म्हणजे संग्राम फॅन्स क्लब शिरवळ विरुद्ध लकी स्टार संघ शिरवळ. शिरवळ टेनिस प्रीमियर लीग सीझन 3 2026 मधील फायनलची मॅच रंगती. आज शेवटचा दिवस. फायनल मॅच उदयदेव मंच आणि द किंग्स क्रिकेट क्लब शिरवळ आयोजित भव्य दिव्य डे नाईट टेनिस क्रिकेट सामने 2026. ज्या सामन्यांची आतुरतेने बरेच खेळाडू वाट पाहत होते ते सामने या ठिकाणी संपन्न झाले आणि त्या सामन्याचा अंतिम टप्पा म्हणजे फायनलची मॅच या ठिकाणी रंगतीये, सुरुवात होतीये. ती फायनलच्या मॅचला अत्यंत सुरेख असे देखण्याचं आयोजन, एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून दिलं ते म्हणजे शिरोळ पंचक्रोशीतील प्रत्येक खेळाडूला अनेक नवनवीन चेहरे या ठिकाणी पाहायला भेटले, नव्याने उभरले. सामना चालू. फायनल मॅच. पहिलाच चेंडू मोठी अपील पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी पाहायला भेटली. पाहायला गेलं तर आजच्या दिवसातली ही शेवटची मॅच म्हणजेच या सामन्यातील या आयोजनातील ही शेवटची मॅच, फायनलची मॅच, ज्या मॅच मध्ये लकी स्टार संघ फलंदाजी करतोय आणि संग्राम फॅन्स क्लब नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करतोय. लकी स्टार संघाकडून सलामीचे फलंदाज अमित कुचेकर आणि राजन तारू. अमित कुचेकर स्ट्राईकवर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतायत आणि नॉन स्ट्राईकवर असेल तो म्हणजे राजन तारू. सिक्सर किंग राजन तारू आणि स्ट्राईकवर आता अमित कुचेकर. पहिल्या चेंडूवर मोठी अपील देखील पाहायला भेटली. एक चेंडू या ठिकाणी झालाय. गोलंदाजी मार्कवर बाळा मंजुळे.
स्ट्रायकर गोलंदाज, सलामीचा गोलंदाज या संग्राम फॅन्स क्लब संघाचा. पुढचा चेंडू यावेळेस देखील वेगवान स्वरूपाचा चेंडू, अतिशय सुंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतंय. बाळा मंजुळे यांच्या खांद्याची ताकद, गतीवर स्वार होऊन गोलंदाजी करताना बाळा मंजुळे नुसतं गतीवर स्वार नाही तर टप्प्यावर देखील नियंत्रण पाहायला भेटतंय. गतीवर स्वार होऊन टप्प्यावर नियंत्रण फार महत्वाचं. यावेळेला देखील रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस होतोय. अमित कुचेकर सलग 3 डॉट. ज्या खेळाडून आज मॅच चालू होईपर्यंत मला वाटतं ऑरेंज कॅप अमित कुचेकर कडे होती, परंतु आता ती ऑरेंज कॅप राजन तारूकडे गेलीये. नक्कीच या बरेच मॅच आपल्या संघाला अमित कुचेकरने जिंकून दिल्यात. सलग 3 डॉट मात्र त्याला काढण्याचा यशस्वी ठरलाय तो या संग्राम फॅन्स क्लब संघाचा गोलंदाज बाळा मंजुळे. फायनलची मॅच नक्कीच प्रेशर थोडं जास्तच असतं, त्या प्रेशरचा फायदा मला वाटतं नक्कीच गोलंदाज घेतोय, कारण 1 डॉट गेला, 2 डॉट गेला, तिसरा देखील डॉट काढलाय. आता फलंदाजावर कुठंतरी प्रेशर थोडंसं वाढेल. यावेळेला मात्र दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पळतोय. चेंडूच्या माग अडेल का चेंडू, आणि अडवलाय चेंडू. नक्कीच त्या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण करतील, आणि या 2 धावांच्या मदतीनं निश्चितच लकी स्टार संघाचं खातं खोललं जातं. या 2 धावांनी संघाच्या आणि वैयक्तिक अमितचं देखील खातं खोलतं. या 2 धावांनीच धावफलकावर 2 धावा लागतात. नक्कीच पहिल्या षटकाच्या 4थ्या चेंडूवर खातं खोलले गेले, सलग 3 डॉट आले होते. त्यानंतर हा एक चेंडू चांगला आला, त्या चांगल्या चेंडूवर अमितने फक्त दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलं, आणि त्यावर 2 धावा पळून स्वरूपात पूर्ण केल्या आणि खातं उघडलं ते आपल्या संघाचं. पुढचा चेंडू पाहणं महत्वपूर्ण ठरेल ही मॅच, कारण शेवटची फायनलची मॅच आपल्याला पाहतोय, रंगतदार अशी मॅच, रंगतदार मॅच. कारण या अगोदर या दोन्ही संघाचे एक मॅचेस झाल्यात, आणि एक मॅच लकी स्टार जिंकलाय आणि एक मॅच संग्राम फॅन्स क्लब जिंकलाय. खरं तर या मॅच मध्ये दोन्ही संघांवर प्रेशर असेल, कारण दोन्ही संघांकडे तुल्यबळ खेळाडू मौजूद आहेत, आणि दोन्ही फलंदाज आता क्रीजवर पाहतोय. एका साईडला अमित आहे, तर दुसऱ्या साईडला राजन आहे. यावेळेला देखील उडवलाय चेंडू, चालाय सीमेरेषेच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रथमेश देशमुख नक्की क्षेत्ररक्षण सुंदर करेल. फेकी देखील सुरेख, काय ती फेकी, अप्रतिम फेकी. डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातात त्या ठिकाणी फेकी. प्रथमेश देशमुख 16 वर्षाचा हा खेळाडू, या टुर्नामेंट मधला सर्वात कमी वयाचा खेळाडू प्रथमेश देशमुख. या आताच्या 2 धावा, या 2 धावांनी धावफलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 4. पहिलंच षटक प्रगतीपथावर, दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून हे चांगलं षटक. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. यावेळेला मात्र लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू सरळ दिशेने खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुजल पवार, नक्कीच कोणती चूक नाही, एक धाव पळून पूर्ण केली आणि एका धावेवरच समाधान त्या ठिकाणी मानलंय. निश्चितच या एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहे त्या 5. एका षटकाच्या समाप्तीनंतर लकी स्टार संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 5. महत्वाचं म्हणजे कोणतेही विकेट या षटकामध्ये गेलेली नाही. धावा जरी कमी आल्या असल्या तरी मात्र पुढच्या षटकामध्ये त्या धावा कव्हर करण्याची ताकद या दोन्ही खेळाडूंमध्ये निश्चितच आहे. परंतु तेच पाहायला गेलं समोर तर बाळा मंजुळे पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर होता. सुंदर असं षटक हाताळलं त्यांनी ते पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्चित केल्यात. अतिशय सुंदर या षटक मला वाटतं संग्राम फॅन्स क्लबच्या दृष्टिकोनातून आलंय. खरं तर त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना एखादी विकेटचं पतन कसं होईल यावर त्यांचं नक्कीच लक्ष असेल, परंतु असं काही या पहिल्या षटकात तरी पाहायला भेटलं नाही. दुसऱ्या षटकात पाहू काय होतंय बघणं महत्वपूर्ण ठरेल, कारण पुन्हा एकदा स्ट्राईकवर अमित कुचेकर. ज्यावेळेस हे 2 खेळाडू मैदानावर मौजूद असतात, मैदानावर उपस्थित असतात, त्यावेळी निश्चितच बाहेर बसणाऱ्या खेळाडूंना, त्यांच्या समर्थकांना आणि त्यांच्या टीम ओनरला देखील समाधान वाटत असतं, कारण हे 2 खेळाडू शेवटच्या षटकामध्ये देखील मॅचचं पारडं बदलण्याची ताकद या 2 खेळाडूंमध्ये नक्कीच आहे.
आणि टीमचे ओनर लकी स्टार संघाचे ओनर भाई शेखरभाई कुचेकर आणि त्याचबरोबर संग्राम फॅन्स क्लबचे ओनर रोहितजी शिंदे आणि त्याचबरोबर अमोलभाऊ जाधव सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर शिरवळगावचे सामाजिक कार्यकर्ते हेमंतजी मगर साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर शिरवळगावचे युवा नेते जितूभाऊ मगर आपलं देखील या कॉमेंट्री बॉक्समध्ये सरचे स्वागत. सुरेख असा पहिला चेंडू रमेश पानसकर दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानावर आणि ज्यावेळेस देखील सुरेख चेंडू शेवटची मॅच फायनलची मॅच आपण पाहतोय लकी स्टार विरुद्ध संग्राम फॅन्स क्लब संघ. इतर वेळेस पाहायला गेलं तर अमित कुचेकर यांच्या बॅटमधून खूप धावा येत होत्या चांगले शॉट त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटत होते परंतु फायनल मॅचचं प्रेशर मित्रांनो वेगळं असतं कारण फायनलची मॅच ज्यावेळेस रंगत असते त्यावेळेस खेळाडूच्या मनात थोडंसं धाकधूक जास्त वाढत असतं परंतु ह्या खेळाडूकडं पाहून तसं होणं गरजेचं नाहीये कारण अमित कुचेकर जर म्हणायला गेलं तर बरेच फायनल मॅचेस त्याने आपल्या संघाला विजयी करून दिल्यात तसंच काही आज देखील पाहायला भेटेल. यावेळेला राजन तारू रिवर्सचा फटका फसतोय मिस होतोय राजन तारू बीट होतोय राजन तारू. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू रमेश पानसकर सुरेख गोलंदाजी आताचा वाईट चेंडू ठीक आहे. यावेळेला मात्र बॅटची मोठी कडा चेंडूने घेतली चेंडूत घेतोय डाऊन द ग्राउंड पहिलाच राजन तारूच्या बॅट मधून येतोय तो चौकार. या चौकाराने कुठेतरी धीर भेटला असेल ते म्हणजे दुसरं षटक मार्गस्थ होतंय संपलंय का चालू आहे दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या चौकाराने कुठेतरी धीर भेटला असेल तो म्हणजे लकी स्टार संघाच्या बाहेर बसलेल्या खेळाडूंना आणि समर्थकांना कारण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये देखील कोणताही मोठा फटका आला नव्हता. या षटकामध्ये एक मोठा फटका आला की ज्या फटक्यानं धावसंख्या नेऊन पोहोचवल्या त्या 11 या धावसंख्येवर निश्चितच कुठेतरी या फटक्याने एक धीर त्या संघाला भेटला असावा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर राजन तारू सिक्सर किंग शिरवळचा रायझिंग स्टार राजन तारू स्ट्राईकवर. यावेळेला मात्र मोठी बॅटची कडा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक शुभम कावळे भिंत बनून आडवा उभा राहिला आणि बॉल देखील अडवला. अतिशय सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला भेटतीये. राजन तारू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र निश्चितच करतोय. पाहायला गेलं तर ऑफसाईडच्या दिशेने फक्त एकच खेळाडू आपल्याला दिसतोय त्याच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता परंतु बॅटची मोठी कडा त्या ठिकाणी लागली कोणतीच धाव नाही. यावेळेला मात्र नक्कीच यशस्वी ठरलाय तो म्हणजे त्या खेळाडूला क्लिअर करून चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा इशाऱ्याची 4 धावा या चौकारासोबतच धावसंख्या फलकात मोठी भर पडते. या चौकारासोबतच धावसंख्या होत आहे त्या 15 धावा. या षटकामध्ये 2 मोठे फटके 2 चौकार आले राजनच्या बॅट मधून. त्या 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्या झाल्या त्या 15. अतिशय सुंदर ही चाललेली मॅच ज्या मॅच मध्ये दुसरं षटक हाताळतोय रमेश पानसकर संग्राम फॅन्स क्लब संघाचा हा गोलंदाज. अतिशय सुंदर पहिलं षटक आपल्याला पाहायला भेटलं बाळा मंजुळे. त्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात 15 धावा झाल्यात.
यावेळेला देखील उडवलाय सरे दिशेने राजन तारू ऑन फायर. बिग हिटर राजन तारू यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार. याचबरोबर हे षटक संपतंय. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. षटक समाप्तल्या बरोबरच धावसंख्या झाल्या त्या 21 धावा धाव फलकावर लागल्यात लकी स्टार संघाच्या. जसं मी पहिल्या षटकामध्ये सांगितलं होतं की जोपर्यंत हे दोन खेळाडू मैदानावर उपस्थित दिसतील तोपर्यंत धावा करण्यासाठी त्यांना जड जाणार नाही, कारण दोन्ही खेळाडू मोठमोठे फटके मारण्यासाठी सक्षम आहेत. राजन तारू दोन्ही खेळाडू सक्षम आहेत, कारण राजन तारूकडे पाहिलं तर उलट्या वाऱ्यावर देखील षटकार मारण्याची ताकद ठेवणारा खेळाडू कोणता इथं असेल तर या राजन तारूचं नाव आवर्जून मी सांगेल, कारण त्याची ताकद आणि त्याची बॅट फिरवण्याची पद्धत जर पाहिली तर त्याच्या बॅटचा आवाज सिक्सवर बसलेल्या माणसाला सुद्धा ऐकू येतो, एवढ्या जोरात त्याची बॅट फिरत असते. राजन तारू मॅन फ्रॉम शिरवळ. त्याचबरोबर अमित कुचेकर आपल्या नजाकत बऱ्या शॉटने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अमित कुचेकर. नक्कीच आपल्याला 2 षटकाचा खेळ संपला आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय 2 षटक, म्हणजेच 6 षटकाचा हा एक पहिली इनिंग आपल्याला पाहायला भेटणार आहे. 6 षटकातले 2 षटक संपले तर निश्चितच 24 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 2 षटकांमध्ये धावा झाल्या त्या 21. महत्वपूर्ण ठरेल इथून पुढचे 4 षटक, कारण या 4 षटकामध्ये जेवढ्या जास्त धावा खेचायला येतील तेवढा खेचायचा प्रयत्न नक्कीच हे 2 खेळाडू करतील. 3रं षटक मार्गस्थ. यावेळेला देखील वेगवान चेंडू, गतिवान चेंडू, ज्या चेंडूवर सिंगल स्वरूपात एक धाव नक्कीच येईल. बाळा मंजुळे पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. यावेळेस मात्र अमित कुचेकर स्ट्राईकवर होता. पहिल्याच चेंडूवर बॅटची कडा लागली आणि स्ट्राईक देखील रोटेट झाली. बरोबरच एक धाव सिंगल स्वरूपात लकी स्टार संघाला मिळाली. त्या एका धावीने धावसंख्या फलक पुढेच राखलं. धावसंख्या झाल्या त्या 22. 3रं षटक मार्गस्थ करण्यासाठी या संग्राम फॅन्स क्लब संघाचा खेळाडू गोलंदाज बाळा मंजुळे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला भेटतोय. महत्वपूर्ण गोलंदाज. यावेळेला देखील उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात सुजल पवार. नक्कीच कोणती चूक नाही त्या ठिकाणी. एक धाव मात्र नक्कीच रोखू शकत नाहीत. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 23. शेवटची मॅच, फायनलची मॅच. नक्कीच या फायनलच्या मॅचचं थोडंसं प्रेशर प्रत्येक खेळाडूच्या मनावर असणार, परंतु जो खेळाडू प्रेशर न घेता माइंड रिलॅक्स ठेवून आपल्या खेळाचं 100% देण्याचं काम या मैदानावर करत असतो तोच खेळाडू चमकण्याचं काम सर्वत्र करत असतो. यावेळेला देखील शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, त्याला भिरकावून लावलाय लेग साईडच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रथमेश आणि सुंदर फेकी त्या ठिकाणी, परंतु सिंगल स्वरूपात पुन्हा एकदा धाव येते. धावसंख्या फलक पुन्हा एकदा एकने पुढे शकते. धावसंख्या होत आहेत त्या 24 धावसंख्या झाल्यात. अत्यंत शांत गतीने पुढे चाललेला हा सामना. नक्कीच बाळाच्या चेंडूंवर मोठा फटका मारण्याचा कोणताही फलंदाज प्रयत्न करत नाहीये. यावेळेला रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न मिस झालाय. मला वाटते कदाचित त्रिफळा उडवण्याचा प्रयत्न बाळा मंजुळेचा होता, परंतु तो देखील मिस झालाय. स्वतःवर थोडस नाराज, कारण थोडासा साईडनं चेंडू गेला.
अतिशय सुंदर त्या ठिकाणी गोलंदाजी करताना बाळा मंजुळे, या बाळा मंजुळेच्या चेंडूवर पाहायला गेलं तर लेग साईडच्या दिशेने, ऑफ साईडच्या दिशेने खेळाडू क्षेत्ररक्षण थोडंसं कमी सजवलंय आणि लेग साईडच्या दिशेने जास्त क्षेत्ररक्षण सजवलेलं आपल्याला दिसून येतंय. यावेळेला देखील सन्मान देण्याचं काम राजन तारू यांच्याकडून आलंय. थोडंसं स्टेप आउट केलं होतं, थोडं पुढे आले होते, परंतु शॉर्ट पिच स्वरूपाचा वेगवान स्वरूपाचा बॉल त्या ठिकाणी बाळा मंजुळेचा आला. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. गतीवर स्वार होऊन टप्प्यावर नियंत्रण ठेवून गोलंदाजी करतोय तो बाळा मंजुळे, याच्याकडून शिकणं गरजेचं. यावेळेला देखील अप्रतिम स्वरूपाचा चेंडू बाळा मंजुळे, एक अप्रतिम गोलंदाज. फायनल मॅच मध्ये 2 षटक महत्वपूर्ण आपल्या संघासाठी टाकलेत बाळा मंजुळेने. 2 षटकांमध्ये मला वाटतं पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आले होते, या षटकामध्ये फक्त 3 धावा, फक्त 8 धावा 2 षटकामध्ये बाळा मंजुळेने दिल्यात. धावसंख्या होती ती 24. तीन षटकाच्या समाप्तीनंतर लकी स्टार संघाची धावसंख्या झाली ती 24. विदाउट लॉस 24. सर्वात महत्वपूर्ण म्हणजे अजून एकही विकेट थँक्यू डीजे. नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत सांख्यिक 4थं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज अर्जू खान, लेफ्ट हँडेड गोलंदाज, ज्याने सेमीफायनलच्या मॅच मध्ये अत्यंत सुरेख कामगिरी करत आपल्या संघाला कमबॅक चांगलंच करून दिलं होतं. आता देखील कसंच काही करावे लागेल, कारण एकही विकेट अजून गेलेली नाहीये. यावेळेला रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस झालाय. निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू ठरलाय. धावसंख्या स्थिर 24. कुठेतरी फायनलची मॅच आहे अशी निर्धाव स्वरूपाचे चेंडू खेळून स्वतःवर नाराज होत असतील. ज्या वेळेला मात्र उचवलाय, नो मॅन्स फिल्डर क्षेत्रामध्ये चेंडू लँड करतोय, चेंडू जातोय वन बाउन्स, सीमा रेषा पार. आम्ही त्यांच्या बॅट मध्ये आलाय चौकार. अतिशय सुंदर फटका अमितच्या बॅटमधून पाहायला भेटला. या वेळेला देखील रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. वाईट स्वरूपाचा हा चेंडू. वाईट म्हणजे या अतिरिक्त धाव गिफ्ट स्वरूपात लकी स्टार संघाला मिळते. एका धावेनं धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहे त्या 29. यावेळेला देखील ऑफसाईडच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक शुभम कावळे भिंत बनून पुन्हा एकदा आडवा उभा राहिला. तो म्हणजे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शुभम कावळे भिंत बनून आडवा उभा राहिला. मला वाटतंय लकी स्टारच्या आणि विजयाच्या मध्ये शुभम कावळे नक्कीच प्रत्येक ठिकाणी आडवा येऊन उभा राहताना दिसतोय आपल्याला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शुभम कावळेचं. एक धाव मात्र नक्कीच रोखू शकला नाही. धावसंख्यात बदल, धावसंख्यावाल्या त्या 30 धावा झाल्यात. स्ट्राईक रोटेट होती. राजन तारू ऑन स्ट्राईक. या वेळेला देखील रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडस मिसफिल्ड, त्या मिसफिल्डचा फायदा घेत नक्कीच एक धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा. थर्ड अंपायरची मदत त्या ठिकाणी पंचांनी घेतलीये. थर्ड अंपायरचा निर्णय पेंडिंग. थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे. बॅट्समन इज सेफ नाव.
सुंदर इनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला भेटली. थोडीशी खराब त्या ठिकाणी. फेकी जर निश्चितच चांगल्या पद्धतीने स्पीडनं त्या ठिकाणी आली असती तर दृश्य नक्कीच काहीतरी वेगळं या ठिकाणी असतं. नक्कीच काहीतरी वेगळं दृश्य या ठिकाणी दिसलं असतं. धावसंख्या झाली त्या 32 विदाउट लॉस 32. चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकातील 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडू या षटकामध्ये बाकी. स्ट्राईकवर सिक्सर किंग राजन तारो. त्यावेळेला मात्र रिव्हर्सचा फटका. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही, परंतु सुजल पवार त्या ठिकाणी येतील आणि सुंदर फेकी त्या ठिकाणी. थोडीशी फेकी कमी पडली. अन्यथा आता देखील थोडासा चान्स होता, परंतु एवढं सोपं नसतं षटकारावरनं डायरेक्ट किपरच्या हातात फेकी करणं. अतिशय सुंदर सुजल पवार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. त्याचबरोबर 2 धावा देखील पळून पूर्ण होत आहेत. लकी स्टार संघ हळूहळू मोठं लक्ष गाठण्याच्या विचारात. पुन्हा एकदा लेफ्ट हँड आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नक्कीच 4 षटकाचा खेळ संपला. 4 षटकाच्या खेळानंतर लकी स्टार संघाच्या धावा झाल्या त्या 38 विदाउट लॉस. 38 धावा झाल्यात. थँक्यू डीजे. मॅचला सुरुवात होते. सांख्यिक 5वं वैयक्तिक पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पाहायला भेटतोय दत्ता कोंडके. एक अनुभवी गोलंदाज या क्रिकेटच्या मैदानावरचा, ज्याला बऱ्याच वर्षाचा प्रदीर्घ अनुभव या क्रिकेट क्षेत्राचा आहे तो दत्ता कोंडके. मला वाटते बरेच पावसाळे त्यांनी या क्रिकेटच्या ग्राउंडवर घालवले असतील. 5वं षटक मार्गस्थ. स्ट्राईकवर अमित. पहिला चेंडू शॉर्टपिट स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी खेळून काढला ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शुभम कावळे. सुंदर फेकी. नक्कीच विजयाच्या मध्ये उभा असणार भिंत बनवून शुभम कावळे. 1 धाव पळून पूर्ण होते. धावसंख्या होत आहेत त्या 39. पुन्हा एकदा स्ट्राईकवर राजन तारू. मॅन फ्रॉम शिरवळ. सिक्सर किंग. पाण्याजोगे असणार ही षटक, कारण या षटकामध्ये बऱ्याच गोष्टी ठरल्या जातील. बरेच यावेळेला देखील शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक. चेंडू खाली येतोय. विकेट मिळेल का? आणि झेल सुटलाय. झेल मिस केलाय. तो कोणाचा? राजन तारू सारख्या खेळाडूचा. कुठेतरी अपेक्षा या खेळाडूकडून लावल्या होत्या सर्वांनी, परंतु झेल मिस झालाय. स्ट्राईकवर पुन्हा एकदा अमित. ही सिंगल धाव. त्याचबरोबर 40 धावा धावफलकावर लागल्यात.
स्ट्राईकवर पुन्हा एकदा राजन तारू, ज्याला आताच मोठं जीवदान या ठिकाणी भेटलंय. त्याचं जीवदान राजन तारूला देणं म्हणजे नक्कीच कुठंतरी पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न. दत्ता कोंडके अतिशय सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण, अडवला चेंडू आणि आपल्या संघासाठी निश्चितच धावा वाचवल्या. धावसंख्या स्थिर 41. पुन्हा एकदा स्ट्राईकवर राजन तारू 5वं षटक मार्गस्थ करतोय. दत्ता कोंडके, ज्या षटकामध्ये 3 सिंगल आले, 1 डॉट देखील आला, हा 5वा चेंडू या षटकातील मार्गस्थ होतोय. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी कोणती चूक नाही. यावेळेस मात्र एक धाव पळून पूर्ण होते. एका धावेने फलक पुन्हा पुढे सरकते. धावसंख्या होता त्या 42. यावेळेला रिव्हर्सचा फटका, चांगला फटका आलाय. यावेळेस मात्र चांगला कनेक्ट केलाय, चेंडू पाठवलाय डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार, चौकार अमित कुचेकर. त्याचबरोबर हे 5वं षटक संपतंय. 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर लकी स्टार संघाच्या धावा झाल्या त्या 46. 30 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचं षटक म्हणजेच 6वं षटक शिल्लक आहे. पाहणं महत्वपूर्ण ठरेल. अतिशय सुंदर प्रकारे चालेल ही मॅच. पाहायला गेलं तर एक साईडला टीम लकी स्टार, ज्या टीमचे ओनर शेखरभाई कुचेकर आहेत, आणि दुसऱ्या बाजूला संग्राम फॅन्स क्लब शिरवळ, ज्याचे ओनर अमोल भाऊ जाधव आणि रोहितजी शिंदे हे दोघं आहेत. अतिशय सुंदर फायनलची मॅच या दोन टीमांमध्ये रंगली आहे. यावेळेस मात्र चांगलंच फसवलं राजन तारूला. तोंडासमोर स्लॉट मध्ये बॉल टाकला आणि बाहेर काढला. अतिशय सुंदर रित्या कट्टर, सुंदररित्या कट्टर त्या ठिकाणी वापर केला अर्जू खान. पुढचा चेंडू अतिशय सुंदर, सलग दुसरा डॉट. काय गोलंदाजी करतोय अर्जू खान आपल्या संघासाठी, कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. धावसंख्या झाल्या त्या 46. धावसंख्या स्थिर 46 धावा झाल्यात. नक्कीच कुठेतरी डोक्यात असेल की मोठे फटके शेवटच्या षटकात यावेत. यावेळेला देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला देखील फसवलंय राजन तारू सारख्या खेळाडूला. सलग 3 डॉट. काय तो गोलंदाज, काय त्याची ती कला, काय त्याचा तो टप्पा आणि काय त्याची ती गती, सर्व काही जुळून आज या ठिकाणी आलंय आणि पाहायला भेटलंय. गोलंदाजीमध्ये देखील व्हेरिएशन असलं पाहिजे. तसंच काही आपल्याकडं अर्जू खान याच्या मार्फत पाहायला भेटतंय. सुंदररित्या गोलंदाजी अर्जू खान या ठिकाणी करतोय. वाईट स्वरूपाचा चेंडू. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पायाला लागून त्या ठिकाणी स्लिपच्या स्वरूपात जातोय. लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव निश्चितच आपल्या संघाला मिळवून देते.
या एका धावेसोबतच धावसंख्या फलक पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 48 धावा झाल्यात. 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंग मधला शिल्लक आहे. फायनलची ही मॅच आहे. यावेळेला देखील रिव्हर्सचा फटका आणि कुठेतरी थांबायची गरज नव्हती. बॉल टाकून घ्यायला पाहिजे होता. फुकटची ही रन गेली आणि स्ट्राईक वर आलाय कोण? सिक्सर किंग राजन तारू. शेवटचा चेंडू. नक्कीच या चेंडूवर मोठा फटक्याची अपेक्षा असेल. 49 धावा धाव फलकावर लागल्यात. अर्धशतक पूर्ण होईल का लकी स्टार संघाचं? 49 धावा लागल्यात धाव फलकावर. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील पहिल्या इनिंग मधला. यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली येतोय आणि आता मात्र नक्कीच कोणतीच चूक नाही. आता मात्र जलबाद झालाय तो म्हणजे राजन तारू. आउट आहे ना. नक्कीच 49 धावा 6 षटक 36 चेंडू मध्ये 49 धावा बनवल्यात. त्या म्हणजे लकी स्टार संघाने आणि जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे संग्राम फॅन्स क्लब संघा पुढे. 36 चेंडू 50 धावा. हॅलो हॅलो. अजलान सय्यद माईकशी संपर्क साधा. अजलान सय्यद.
नक्कीच आपण टीम मैदानात येताना पाहतोय टीम लकी स्टार संघाचा कर्णधार राजन तारू मैदानात पाहतोय. त्या टीमचा ओनर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत शेखरभाई कुचेकर. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. टीमचे ओनर शेखरभाई कुचेकर. त्याबरोबरच लकी स्टार टीमने धावा बनवल्या त्या 49 जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे संग्राम फॅन्स क्लब संघापुढे. संग्राम फॅन्स क्लब संघाचे दोनही सलामीचे फलंदाज मैदानात येताना दिसत आहेत. सलामीचे फलंदाज सिकंदर सय्यद कर्णधार या संग्राम फॅन्स क्लब टीमचा आणि त्याच्यासोबतच लेफ्ट हँडेड फलंदाज अर्जू खान. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात उतरतायत. अत्यंत सुरेख अशी ही टीम ज्या टीमचे ओनर अमोलभाऊ जाधव आणि रोहितजी शिंदे हे दोघं आहेत आणि उदयदादा युवमंच शिरवळ शहर आणि त्याबरोबरच द किंग्स क्रिकेट क्लब शिरवळ आयोजित भव्य दिव्य डे नाईट टेनिस क्रिकेटचे सामने 2026 शिरवळ टेनिस प्रीमियर लीग सीझन 3 2026. अतिशय सुंदर ही आयोजन, ज्या आयोजनामध्ये आज फायनलची ही मॅच रंगतीये. लकी स्टार विरुद्ध संग्राम फॅन्स क्लब शिरवळ. शेवटचा दिवस, आयोजनाचा अंतिम टप्पा, ज्या फायनलची मॅच आपल्याला पाहायला भेटतीये. या सामन्यासाठी ज्यांनी प्रथम पहिलं बक्षीस रोख रक्कम 41,000 रुपये ज्यांनी दिले ते बक्षीस दाते श्री लखन शेठ दळवी. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 31,000 रुपये ज्यांनी दिलं ते आबा डिंबळे साहेब. आणि त्याबरोबरच सर्व सामन्यांसाठी लागणारी चषक कैलासवासी हाजी तायरबाई काजी यांच्या स्मरणार्थ तौशिफ काजी यांच्याकडून या सामन्यांसाठी सर्व चषक देण्यात आले. सर्वांचंच मी मनापासून सर्व बक्षीसदात्यांचं मी आभार या सामना कमिटीच्या वतीने मानतो. त्याचबरोबर हे सामने घराघरात पोहोचवले जात आहेत लाईव्हच्या माध्यमातून. STC लाईव्हची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर या सामन्यांसाठी ज्यांनी अथक प्रयत्न घेतले ते सर्व सामन्यांचे आयोजक, त्याचबरोबर सामन्यांचे विशेष सहकार्य करणारे सर्वच कार्यकर्ते, सर्वांचंच मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर ही शेवटची मॅच, फायनलची मॅच संग्राम फॅन्स क्लब विरुद्ध लकी स्टार. या फायनलच्या मॅच साठी बरीच प्रेक्षक या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आलेत. सर्वांचंच मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर मॅच सुरुवात होते. राजन तारू पहिला बॉल. यावेळेस मात्र उचलला हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल टिपला जातोय. पहिलीच विकेट. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. जल्लोष साजरा करते टीम. ज्या विकेटची अपेक्षा होती, ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटचा शोध लकी स्टार टीमला होता, तीच विकेट सिकंदर सय्यद यांची विकेट मिळाली आहे. ती म्हणजे टीम लकी स्टार संघाला 0 गडी बाद होताना दिसतोय तो म्हणजे संग्राम फॅन्स क्लब संघाचा. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट नक्कीच गेलीये. कुठेतरी अपेक्षित अनपेक्षित घटना घडली ती म्हणजे संग्राम फॅन्स क्लब संघाकडून. कारण ज्या खेळाडूंना मागच्या मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये अर्धशतकीय पारी खेळली होती, 54 धावांची पारी ज्या खेळाडूने खेळली होती सिकंदर सय्यद, तोच खेळाडू पहिल्या चेंडूवर सोपासा झेल देऊन बसलाय आणि आपली विकेट गमावली. आता कुठंतरी प्रेशर असेल ते म्हणजे संग्राम फॅन्स क्लब संघावर. कारण जरी चेंडू बरेच असले, धावा जरी थोड्याशा त्या प्रमाणात कमी असल्या तरी करणं थोडंसं कठीण जाताना दिसेल. कारण महत्वपूर्ण विकेट घेण्यात यशस्वी ठरले टीम लकी स्टार संघ आणि त्याची जागा पुढे चालवण्यासाठी बाबू सर मैदानात येताना दिसत आहेत. प्रदीर्घ अनुभव असणारे हे खेळाडू बाबू सर या क्रिकेटच्या ग्राउंडचा.
वार वार बॅटचं वार कॉमेंट्री बॉक्स पर्यंत ऐकू आलं, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क काही पाहायला भेटला नाही. कुठेतरी बॅटचा आणि बॉलचा संपर्क होणं गरजेचं, कारण पाहायला गेलं तर जरी समीकरण फार सोपं दिसत असलं तरी एवढं सोपं होणार नाहीये. कारण समोर पाहायला गेलं तर राजन तारू सारखा बलाढ्य खेळाडू तुमच्या समोर खेळतोय, त्यामुळे तुम्हाला कॅल्क्युलेट करून ओव्हरला किती रन हव्यात त्या हिशोबाने खेळणं फार गरजेचं. राजन तारू एक अप्रतिम गोलंदाज आपल्या संघाला या मॅच मध्ये घेऊन येतोय. आपल्या संघाची विजय निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून ही मॅच खेळवतोय, ही मॅच चालवतोय. सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन या मॅच मध्ये आपल्या संघाला विजयाच्या दिशेकडे घेऊन जाताना राजन तारू दिसतोय. असंच जर निर्धाव स्वरूपाचे चेंडू पाहायला भेटले तर निश्चितच मॅच रुपड साफ असेल. आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. यावेळेस आणि पहिल्या षटकातले पाच चेंडू राजाने टाकले, त्यामधले 2 विकेट, 2 मोठ्या महत्वपूर्ण विकेट देखील राजाने मिळवल्यात. अजूनही धावांचं खातं देखील खोललेलं नाहीये. संग्राम फॅन्स क्लब संघाचं धावांचं खातं देखील खोललेलं नाहीये. 0 धावा, 2 आऊट 0. कुठेतरी धावांचं खातं खोलणं या चेंडूवर मला वाटतं गरजेचं असेल. राजन तारू त्यांच्या समोर असेल तो म्हणजे नवीन फलंदाज सोन्या कांबळे. मात्र गॅप मध्ये चेंडू चाललाय, अप्रतिम फटका. सोन्या कांबळेच्या बॅट मधून चेंडू जातो डाऊन द ग्राउंड, सीमारेषा बाहेर येतोय तो चौकार. त्याचबरोबर हे षटक संपतंय. या षटक समाप्तीबरोबरच धावा झाल्या त्या 4, 2 बाद 4. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर सुंदर षटक आलंय, ते म्हणजे लकी स्टार संघाच्या दृष्टिकोनातून. कारण महत्वपूर्ण विकेट सिकंदर सय्यदची विकेट या षटकामध्ये गेली. त्याचबरोबर दुसरे एक विकेट देखील गेले. धावसंख्या दिली ते 4. दुसरं षटक मार्गस्थ होतंय. यावेळेस मात्र अप्रतिम स्वरूपाचा चेंडू, वाईड यॉर्कर स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी अमितच्या स्वरूपात पाहायला भेटला. लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राईकवर अर्जू खान, गोलंदाज अमित कुचेकर दुसरं षटक हाताळतोय. यावेळेस मात्र उडवला चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि निश्चितच झेल सुटला. कुठंतरी वाटलं होतं की झेल खाली, चेंडू खाली, खेळाडू आलाय.
कुठेतरी वाटलं होतं की चेंडू खाली खेळाडू आलाय, झेल होईल, परंतु झेल सुटलाय. आणि झेल कोणाचा सुटलाय तर आरजू खान. त्याबरोबरच या 2 धावा देखील मिळाल्यात. ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा होता शुभम पानसरे. चेंडू खाली आला देखील होता, परंतु दोन्ही हाताच्या मधनं बॉल गेला आणि झेल सुटला. आरजू खानच्या प्रत्येक षटकावर 100 रुपये रोख पारितोषिक आले शुभम सिंग यांच्याकडून. यावेळेला मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, त्यावर मोठा फायदा काही घेऊ शकला नाही. एक धाव पळून पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न असेल का? निश्चितच एका धावेवरच समाधान मांडलंय आणि एका धावेनं धावसंख्या बलक पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 7. निश्चितच दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावा कव्हर करण्याची गरज असेल ती म्हणजे या संग्राम फॅन्स क्लब सांगाला, कारण पॉवर प्लेचं हे षटक असणार आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितच किमान 20 धावा तरी धावफलकावर लागणं या संघाकडून अपेक्षित असेल. ते म्हणजे आपल्या प्रेक्षकांना आणि आपल्या टीमच्या ओनरला देखील, कारण पाहिलं तर आपल्याला धावा 36 चेंडूंवर 50 धावा करायच्या होत्या. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू झालेत. या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. त्या 3 चेंडूंवर पाहू किती धावा येत आहेत आणि किती धावांनी भर पडतीये या षटकाच्या धावांमध्ये. पुढचा चेंडू स्ट्राईकवर सोन्या कांबळे. यावेळेला मात्र खेळून काढला लेग साईडच्या दिशेने अभिजित फडके. त्या ठिकाणी थ्रोचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी कव्हर उपलब्ध. एक धाव सिंगल स्वरूपात आता देखील मिळते. पुन्हा एकदा एका धावेने धावसंख्या बलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 8. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि थोडीशी मिसफिल्ड. एक धाव पळून देखील पूर्ण होती आणि त्याचबरोबर दुसरी देखील निश्चितच पळून पूर्ण होती. या 2 धावांसोबतच धावसंख्या फलकात पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या होत आहेत त्या 10 आणि आता दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकवर पुन्हा एकदा आरजू खान. यावेळेला मात्र गतिवान चेंडू, गतीमध्ये परिवर्तन आणि थोडस मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला भेटलं. त्या मिसफिल्डचा फायदा घेत 2 धावा पळून पूर्ण केल्या. त्याबरोबरच षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. धावसंख्या झाल्या त्या 12. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर लकी स्टार संघाच्या धावा झाल्या त्या 12. सॉरी, संग्राम फॅन्स क्लब संघाच्या धावा झाल्या त्या 12. लकी स्टार संघाकडून गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटतायत. आणि एक पारितोषिक या ठिकाणी आलंय. राजन तारुने जर आरजू खानची विकेट घेतली तर 251 रुपये, वरचा 1 रुपया पण देऊन ठेवलाय माझ्याकडे. त्याचबरोबर तिसरं षटक मार्गस्थ होतंय राजन तारू. स्ट्राईकवर सोन्या कांबळे. यावेळेस मात्र दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात.
नक्कीच एक धाव पळून पूर्ण होते. एका धावेवरचं समाधान त्या ठिकाणी मांडलं जातंय. एक थेंबे थेंबे तळे साचे तसंच काहीतरी चाललंय. मला वाटतंय बॉल टू रन या ठिकाणी काढायचा प्रयत्न संग्राम फॅन्स क्लब संघाचा दिसतोय, परंतु मध्ये आधे षटकार येणं, मोठे फटके येणं गरजेचं, कारण मोठ्या धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 49 धावा केल्यात. 50 धावांचं लक्ष या ठिकाणी संग्राम फॅन्स क्लब संघापुढं लकी स्टार संघाने दिलंय आणि लकी स्टार संघ अतिशय सुंदररित्या संग्राम फॅन्स क्लब संघाला बांधून ठेवलंय, अडकून ठेवलंय, थांबवून ठेवलंय, चांगलंच रोखलंय. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल झालाय. 13 रन आताशी झाल्यात, अजून बऱ्याच धावा बाकी. अर्जुनी जर षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि राजननी जर विकेट घेतली अर्जुची तर 251 रुपये. यावेळेला मात्र उडवलाय सरळ दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण, काय ते क्षेत्ररक्षण म्हणायचं नाहीये. काय पळून धाव आहेत, पळून धाव. आताची फक्त एकच धाव, धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावसंख्या होता त्या 14. अप्रतिम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मानावं लागेल. स्ट्राईकवर पुन्हा एकदा सोनिया कांबळी. यावेळेला देखील उडवला हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय खरं, परंतु नोमॅन्स फिल्डर क्षेत्रामध्ये चेंडू नक्कीच लँड करेल. एक धाव पळून पूर्ण, दुसरी देखील पूर्ण आणि ओव्हर थ्रो थोडासा, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक फार चाणाक्ष अमित कुचीकर 2 धावा. नक्कीच या 2 धावांनी धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 16 धावा झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेत. निश्चितच 2 मोठे फटके मॅच कव्हर करून जाईल, परंतु राजन तारू चांगलं रोखण्यात यशस्वी ठरलेत. यावेळी पुन्हा एकदा उडावलाय. यावेळी मात्र जागेवरच चेंडू उडलाय आणि जेलबाद झालाय तो म्हणजे सोन्या. अतिशय सुंदररित्या गोलंदाजी करतोय तो म्हणजे राजन तारू. दुसरी विकेट राजन तारूने मिळवली ती म्हणजे आपल्या संघासाठी 3-16. त्याचीच जागा पुढे चालवण्यासाठी शिरवळचा रायझिंग स्टार सुजल पवार, मॅन फ्रॉम शिरवळ, राईट हँडेड फलंदाज, एक नामांकित फलंदाज. शिरवळ गावातील एक क्रिकेट म्हटलं की आवड आणि त्या आवड म्हटलं की सुजल पवार त्याचं नाव समोर येतं. तो सुजल पवार स्ट्राईकवर येतोय, परंतु तितकाच सुंदर गोलंदाज फिरकीचा बादशाह राजन तारू, ज्याने आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी करत आपल्या संघाला विजयापर्यंत मिळवून ठेवलंय. या वेळेला मात्र खूपच लांब अंगापासून खूपच लांब बॉल टाकला सुजल पवार. समजला नाही, त्याला वाटलं समोर तोंडासमोर बॉल दिसतोय, आता हा या चेंडूवर षटकार मारायचा, परंतु चांगलंच फसवलं.
निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकवर पुन्हा एकदा सुजल पवार. राईट हँडेड गोलंदाज ओव्हर. पुन्हा एकदा, परंतु ऑफस्टमच्या खूपच बाहेर वाईट स्वरूपाचा हा चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 17 धावसंख्या झाल्या आहेत. पुन्हा एकदा सुजल पवार स्ट्राईकवर. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. यावेळेला देखील रिव्हर्सचा फटका. चेंडू चाललाय गॅप मध्ये. एक धाव पळून पूर्ण देखील होतीये आणि दुसरी देखील पूर्ण होती का, आणि दुसरी देखील नक्कीच पूर्ण केली. आणि त्या ठिकाणी खूपच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. निश्चितच 2 धावा अडवण्यात यशस्वी ठरले ते संपत पवार. त्याबरोबरच हे षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत त्या 19 धावा झाल्या. 3 बाद 19. 18 चेंडूंवर आता 18 चेंडूंवर धावा हव्या असतील त्या 31. 18 बॉल 31. निश्चितच राजन तारूंच्या मात्र 2 षटक संपलेत, परंतु इथून पुढचं सफर एवढा सोपा नसणार आहे. एसटीपीएल सीजन 3 का फाइनल मुकाबला. बैठ के बोलो, आराम से बैठ के बोलो. काय आहे भाई. एसटीपीएल सीजन 3 का फाइनल मुकाबला खेला जा रहा है यहाँ पर. सिरवल टेनिस प्रीमियर लीग अठारह बॉल में 31 रन की जरूरत. अमित अपने कोटे का दूसरा ओवर लेकर चलते हुए और पारी का चौथा ओवर. सांख्यिक चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी अमित कुचेकर गोलंदाजी मार्कवर मार्गस्थ होताना दिसत आहेत. आता गरज असेल ती म्हणजे 18 चेंडूंवर 31 धावांची, कारण धावफलकावर धावा लागल्या ते 19 आणि जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष आहे. स्ट्राईकवर अर्जू आणि यावेळेस क्लीन बोल्ड. नक्कीच मोठी विकेट, मोठ्या विकेटचं पतन या ठिकाणी चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर झालंय. ब्लॉक होल स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी अमित कुचेकर यांचा आला आणि त्या ब्लॉक होल स्वरूपाच्या चेंडूवर मारण्यासाठी असमर्थ ठरला अर्जू आणि थेट त्रिफळा चित झाला आणि आपल्या विकेट देऊन बसला, आपली विकेट गमावून बसला अर्जू खान लेफ्ट हँडेड फलंदाज. एक आशेचा किरण या संघासाठी होता, परंतु आपली विकेट गमावून बसलाय. नक्कीच आता जबाबदारी कुणावर येईल ते म्हणजे ऑन फील्ड ग्राउंड मध्ये जे 2 खेळाडू आहेत, जे संग्राम फॅन्स क्लबचे फलंदाज सुजल पवार आणि बाळा मंजुळे यांच्या खांद्यावर नक्कीच टीमची जबाबदारी असणार आहे. धावा काही जास्त नाहीत, 17 बॉल 31 धावा डबल टेनिसवर होण्यासारख्या धावा आहेत, परंतु त्याला प्रत्येक चेंडूवर धाव येणं गरजेचं आहे.
षटकार चौकार येतच राहतील. एखाद दुसरा चौकार षटकार चौकार जर ओव्हर षटकामध्ये आला तर नक्कीच धावा कव्हर करून तुम्ही खेळताल. कॅल्क्युलेट करून खेळण्याची गरज ती म्हणजे संग्राम फॅन्स क्लब संघाला. तितका सुंदर गोलंदाज अमित कुचेकर ब्लॉक होल्ड स्वरूपाच्या गोलंदाजीचा मारा या ठिकाणी अमित कुचेकर यांच्याकडून पाहायला भेटतोय. अप्रतिम गोलंदाज, एक चांगला नावाजलेला खेळाडू अमित कुचेकर. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र थोडासा पुढे पडला. एक धाव पळून पूर्ण आणि सुंदर थ्रो त्या ठिकाणी शिवम देवकर यांचा पाहायला भेटला. एकच धाव त्यांनी पूर्ण केली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकलं. धावसंख्या वाले त्या 20. पुढचा चेंडू अमित कुचेकर यांचा. सुजल पवार स्ट्राईकवर. यावेळेस मात्र उडवलाय सरळ दिशेने सुजल पवार. हवाई फायर, चेंडू गेलाय तो सीमारेषा पार. पंचांनी थर्ड अंपायरचा डिसिजन घ्यायचा निर्णय घेतलाय. षटकार षटकार सुजल पवार हवाई सफर मॅक्सिबम. सुजल पवार यांच्या बॅट मधून षटकार. आता मात्र हॅलो 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 थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, डीजे थँक्यू. 26 धावा, 26 धावा धाव फलकावर लागल्यात. 4 बाद 26. आशिचा किरण म्हणून सुजल पवार मैदानात उपस्थित. यावेळी मात्र फुल टॉस पुन्हा एकदा सरळ दिशेने उडवलाय. पुन्हा एकदा फलंदाज येतोय पळत. बनून राहील दर्शक. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय तो सुजलच्या बॅट मधून चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी सुजल पवारच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच धावा मात्र कव्हर केल्यात खऱ्या, परंतु इथून पुढे जबाबदारी घेऊन खेळण्याचं काम सुजल पवारनी करणं मैदानावर गरजेचं. कारण तितका सुंदर गोलंदाज अमित कुचेकर त्याच्या समोर उभा आहे. आणि अमित कुचेकरचा पहिलाच ब्लॉक होल स्वरूपाचा चेंडू जर आपण पाहिला तर निश्चितच यावेळेस मात्र उडवलाय. लेग साईडच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. पुन्हा एकदा सुजल पवारच्या बॅट मध्ये येतोय तो चौकार. थँक्यू डीजे. प्रत्येक षटकारास 101 रुपये पारितोषिक आलंय. यावेळेस मात्र हवेमध्ये चेंडू, परंतु नोमॅन्स फिल्डर क्षेत्रामध्ये लँड होताना चेंडू या ठिकाणी पंच दिगंबर हिंगे आणि पंच पिस्टाळ या ठिकाणी रिव्ह्यू थर्ड अंपायरचा कॉल केलाय. ते म्हणजे थर्ड अंपायरची मदत मागितली ती म्हणजे पंच दिगंबर हिंगेंनी नो बॉल साठी.
नो चेंडू. पंचांचा थर्ड अंपायरचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. नो बॉल आहे. आताच्या धावा 9+2. आताच्या 3 धावा बरोबर पंच. 3 धावा आताच्या या 3 धावा आल्यात त्याबरोबरच धावसंख्या बलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 37. 13 बॉल 13. फ्रीट असेल या चेंडूवर. फ्रीट असेल या चेंडूवर. 13 चेंडूंवर 13 धावांची गरज. यावेळेला मात्र सुरेख चेंडू. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. 12 चेंडू 13 धावा. मॅच रंगली आहे. खूपच सुंदर शेवटची मॅच पाहायला भेटतीये ती दोन्ही संघांकडून. कारण शेवटची मॅच फायनलची मॅच पहिल्या दुसऱ्या नंबर साठी मॅच. कोण होणार शिरवळ टेनिस प्रीमियर लीग सीझन 3 चा मानकरी. 1 नंबरचा मानकरी. नक्कीच थँक्यू डीजे. आता गरज आहे ती म्हणजे 12 चेंडूंवर 13 धावांची. निश्चितच लकी स्टार संघाला कुठेतरी स्ट्रगल करावा लागेल. कुठेतरी धावा रोखाव्या लागतील त्या म्हणजे समोरच्या संघाच्या. कारण 12 चेंडू 13 धावा. 12 चेंडू 13 धावा. डबल टेनिस वर 12 चेंडूवर तेव्हा धावा रोखत असताना गरज असते ती म्हणजे विकेट पडण्याची आणि निर्धाव स्वरूपाचे चेंडू टाकण्याची. तसेच काही कामगिरी या लकी स्टार संघाच्या गोलंदाजांना करावी लागेल. नक्कीच 5वा षटक मार्गस्थ करण्यासाठी मनोज. यावेळेस पहिलाच चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच वायर. वाईट स्वरूपाचा चेंडू. वाईट चेंडू म्हणजे ही अतिरिक्त गिफ्ट स्वरूपात मिळालेली संग्राम फॅन्स क्लब संघाला धाव. या एका धावीने धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहे त्या 38. आता गरज असेल ती म्हणजे 12 चेंडूंवर 12 धावांची. त्यावेळेला मात्र फक्त कट लावून स्ट्राईक रोटेट करण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आणि निश्चितच स्ट्राईक आलेली ती म्हणजे सुजल पवारला कुठेतरी जबाबदारी घेऊन खेळण्याचं काम करण्याची गरज सुजल पवार यांना. 11 चेंडूंवर 11 धावा पाहिजेत. धावा तरी काही जास्त नाहीत परंतु समोर पाहिले तर बलाढ्य संघ जो की इथपर्यंत खेळून आलाय म्हणजे काही संघ तो देखील कमी नाही. कोणाला कमी लेखणं क्रिकेटचं काम नाही. स्ट्राईकवर सुजल पवार आणि मनोज गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या झाल्या ते 39. 5वं षटक मार्गस्थ होतंय. 5व्या षटकातील एकच चेंडू झालाय. पुढचा चेंडू हा पाहायला भेटतोय आपल्याला. यावेळेला मात्र रिव्हर्सचा फटका आलाय काय आणि सुंदर झेल त्या ठिकाणी पाहायला भेटला संपत पवार यांचा. जेलबाद झालाय तो सुजल.
मोठी विकेट, मोठ्या विकेटचं पतन या ठिकाणी लकी स्टार संघाने केलंय ते म्हणजे सुजल पवार सारखा खेळाडू बाद करण्यात यशस्वी झालेत. कारण आतापर्यंत पाहिलं तर मॅच मध्ये रंगत, मॅच मध्ये परत आणण्याचं काम संग्राम फॅन्स क्लब संघाला या सुजल पवारने केलं होतं. त्याच सुजल पवारला या ठिकाणी आउट करण्यात यशस्वी झाले ते म्हणजे लकी स्टार संघाचे गोलंदाज मनोज. आणि त्याची जागा पुढे चालवण्यासाठी दत्ता कोंडके स्ट्राईकवर येताना आपल्याला दिसत आहेत. राईट हँडेड फलंदाज दत्ता कोंडके, एकेकाळचं वादळ म्हटलं तरी या फलंदाजाला काही हरकत नाही. 2 बॉलात मॅच संपवायची पण ताकद आहे या खेळाडूच्यात. यावेळेला मात्र खेळून काढलाय सरळ दिशेने चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. एक धाव पळून पूर्ण होतीये आणि एका धावेवरच निश्चित समाधान मानलं जाईल. धावा झाल्या त्या 40. आता मात्र गरज असेल ती 9 चेंडूंवर 10 धावांची. 9 चेंडू 10 धावा. एक मोठा फटका संग्राम फॅन्स क्लबच्या दृष्टिकोनाने येणं या षटकामध्ये गरजेचं असेल, पण तितकंच गरजेचं निर्धाव स्वरूपाचे चेंडू येणं गरजेचं असेल ते म्हणजे या लकी स्टार संघाच्या दृष्टिकोनातनं. या वेळेला मात्र फक्त दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलंय. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल का? थोडस मिस फील्ड त्या ठिकाणी आणि दुसरी देखील पूर्ण केली. आणि या 2 धावांसोबतच धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या झाले त्या 42 आणि 8 चेंडूंवर आता गरज असेल ती म्हणजे 8 धावांची. 8 चेंडू 8 धावा. स्ट्राईकवर पुन्हा एकदा बाळा मंजुळे. स्ट्राईकवर पुन्हा एकदा बाळा मंजुळे. हा यावेळेला मात्र लेग बायच्या स्वरूपात ही धाव निश्चितच संग्राम फॅन्स क्लब संघाला मिळते. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळते. एका धाव संख्येने पुन्हा एकदा धाव फलक पुढे सरकते. धाव संख्या होत आहेत त्या 43. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली ती 43. स्ट्राईकवर दत्ता कोंडके. शेवटचा चेंडू 5व्या षटकातला. यावेळेला मात्र उडवला दत्ता कोंडके. हवाई सफर येईल का? आलाय चौकार. या चौकारासोबतच धावसंख्येत 4 ने भर पडते. धावसंख्या झाल्या त्या 47. 47 धावा झाल्यात. निश्चितच संग्राम फॅन्स क्लब संघ विजयाच्या दिशेने जाताना दिसतोय. 3 धावा. 6 चेंडूंवर आता गरज असेल ती म्हणजे 3 धावांची. 6 चेंडू 3 धावा. त्याचबरोबर अक्षय शेठ कावळे आपलं देखील या ठिकाणी सरसे स्वागत. त्याचबरोबर शेवटचं निर्णायक 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर संपत जी पवार गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत. आणि त्याचबरोबर दोन्ही टीमचे ओनर म्हणजे लकी स्टारचे ओनर शेखरबाई कुचेकर आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर संग्राम फॅन्स क्लबचे ओनर अमोल भाऊ जाधव आणि त्याचबरोबर रोहितजी शिंदे आपलं देखील मनपूर्वक क्रीडांगणावर सरसे स्वागत. 6 चेंडू 3 धावा. रंगली ती मॅच. पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक मैदानावर उपस्थित. 6 चेंडू 3 धावा. यावेळेस मात्र उडवला हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय का? त्या ठिकाणी कुठेतरी वाटलं होतं झेल होईल, मॅच मध्ये परत येतील लकी स्टार संघ, परंतु झेल झाला नाही. निर्धाव स्वरूपाचा एक धाव या चेंडूवर येते. धाव संख्या होत आहे त्या 48. आता मात्र गरज असेल ती म्हणजे 5 चेंडूंवर 2 धावांची. 5 चेंडू 2 धावा. 5 चेंडू 2 धावा. स्ट्राईकवर दत्ता कोंडके. प्रेक्षकांमध्ये उत्साह. सर्व प्रेक्षकांच्या मनात एकच वाक्य आहे की मॅच शेवटच्या बॉलापर्यंत जावी. परंतु दोन्ही संघाचं डोक्यात हेच असेल की मॅच कशी खिशात घालता येईल. पुढचा चेंडू यावेळी मात्र आडव्या बॅटने उडवला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अभिजित फडके आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार. येतोय तो चौकार. याबरोबरच ही मॅच जिंकली संग्राम फॅन्स क्लब शिरवळ यांनी. पहिल्या क्रमांकाचे मानकरी.